कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्रभर अधूनमधून जोरदार पावसाच्या धारा कोसळतात। आज पहाटे सुद्धा पुन्हा एकदा पावसाचा जोर कल्याणमध्ये वाढला। कल्याण स्टेशन परिसरामध्ये त्यामुळे पाणी साचलंय। वाहतुकीची मोठी कोंडी होतीये। उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे बदलापूर, उल्हासनगर, शहाड आणि कल्याण शहरातल्या उल्हास नदीलगतच्या भागांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तर कल्याणमधल्या या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर। आपण आतिशकडून आणखी माहिती जाणून घेऊया। आतिश, कल्याणमधल्या पावसाची काय नेमकी परिस्थिती? वाहतुकीची कोंडी मोठी झालेली दिसते, सखल भागात पाणी साचल्याचं कळतंय। नक्कीच कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासून पावसाचा जोर हा वाढलेला आहे। सकाळ भागामध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे। कल्याण ग्रामीणमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे, तर सकाळी देखील पावसाचा जोर हा वाढल्याने सकाळ भाग जे आहेत हे जलमय झालेले आहेत। स्टेशन परिसर आहे, त्याच्यामुळे जे सकाळ भाग आहे, सकाळ भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी देखील साचलेलं आहे। जी कल्याणची जी रायता नदी आहे, रायता नदीची धोक्याची पातळी जी आहे ही वाढलेली आहे। त्यामुळे कल्याण नगर जो रस्ता आहे, हा रस्ता देखील बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होऊ शकते। ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आतिश। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।